सो हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजता आहे 11. तर माझी झाली आता आंघोळ वगैरे, रूम पण वगैरे मी आवरून घेतले, वगैरे आवरून घेतलं. आणि आता बघा मिस्टर पण उठले होते लवकरच. आणि आता पटकन मी आवरते. मी आज बनवणार आहे डाळ भात, मेथीची भाजी वगैरे सगळं असं बनवणार आहे. तर आज छान महाराष्ट्रीयन डिश बनवणार आहे. तर मी चालले आता खाली कपडे वगैरे भिजवते, कारण की कामवाले मावशी वगैरे येतील. तर आता कपडे वगैरे पटकन भिजवून घेते. आणि आज लवकरच उठले, निवम पण घरीच होता स्कूलला सुट्टी असल्यामुळे. तर म्हटलं आता पटकन स्वयंपाक वगैरे पण करून घेऊ. तर आता कपडे वगैरे भिजून घेते, कारण की 11 वाजेपर्यंत मावशी येतातच. तर आता पटकन मी कपडे वगैरे भिजवते आणि त्याच्यानंतर मी पाणी वगैरे पिते. पाणी नाही पिणं म्हटलं, मावशी वगैरे येऊन जातील तर तितकं आपण पटकन कपडे भिजून वगैरे घ्यावा. तर आता कपडे वगैरे भिजून घेते आणि आता जाते पाणी वगैरे पिते मी. तर हे बघा, आता पाणी, गरम पाणी थोडंसं घेते. सकाळी सकाळी बरं वाटतं थंडीचं वगैरे. तर आता गरम पाणी वगैरे पिते. आणि आज मस्तपैकी बनवणार आहे मी छान. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मस्तपैकी. आणि मी माझ्या पद्धतीने कुकरमध्ये डायरेक्ट मी शिट्टी लावून, म्हणजे डायरेक्ट कुकर लावून डायरेक्ट मी डाळ कशी बनवते ते तुम्हाला पण दाखवणार आहे. तर हे बघा, खूप छान वरण बनतं. जसे की कोणी अगोदरच डाळ शिजवून घेतं, त्याच्यानंतर फोडणी देतं. तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊनच मी वरण बनवते. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघा, आता पटकन पिऊन वगैरे घेतं आणि आमचं देवारा इकडं. तर हे बघा, तर पटकन आता चहा वगैरे पिऊन घेते आणि लागते डायरेक्ट स्वयंपाकाला. भांडी पण होती माझी, काही जास्त भांडी नव्हती. रात्रीच वगैरे गॅस वगैरे सगळे मी धुवून वगैरे घेतलं होतं. रात्रीच भांडी वगैरे लावून घेतली होती. तर हे बघा, मिरची वगैरे, टमाटो वगैरे मी सगळे कापून ठेवले आहेत तिकडे. तर मी आता भाताचं पाणी वगैरे ठेवलं होतं. तर आता भाताचं पाणी वगैरे गरम झालं, तर तितक्यात मी आता तांदूळ वगैरे काढून घेते. आणि जास्ती काही नाही बनवायचं नव्हतं, कारण की डाळ भात एवढं कोणी खात नाही. तर मग मी आता तांदूळ वगैरे काढून घेते पटकन. आणि चला पटकन धुवून वगैरे घेते आणि आता लवकर लावून देते. तर हे बघा, 2-3 पाण्याने धुवून घेतलं ना. आता पटकन मी कुकर लावते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट वरणला फोडणी देते. तर कशी देते मी तुम्हाला ते पटकन दाखवणारच आहे. तर आता याची झाकण वगैरे लावून देते आणि आता मी घेते आता वरण बनवायला. तर हे बघा, पहिले आपण अंदाज वगैरे तर तेल वगैरे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर राई जिरं वगैरे असं पटकन टाकायचं. तर हे बघा, राई जिरं वगैरे आणि लसूण असतो तो थोडा ठेचून घ्यायचा, म्हणजे थोडासा छान फ्लेवर येतो वगैरे त्याचा वाला, नाही का. तर थोडासा पटकन असं. तर आता हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर हेच मी एवढंच टाकते. आणि मीठ आणि हळद एवढंच फक्त मी टाकते, जास्ती काही मी टाकत नाही त्याच्यामध्ये. आणि हे बघा, तर आता पटकन डायरेक्ट आपण नाही का पाणी वगैरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट डाळ टाकून द्यायची आणि शिट्टी लावून द्यायचं. खूप छान होते. 2-3 शिट्टी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर कमी गॅसवर करून द्यायचं. मध्ये मग खाली लागत पण नाही, काही नाही, एकदम मस्तपैकी बनते. तर हे बघा, आता फोडणी वगैरे देऊन झालं, आता पाणी वगैरे टाकते. तर आता त्याच्यानंतर मग डाळ वगैरे धुवून टाकते आता त्याच्यात. तर डाळ पण मी धुवून घेतली होती. तर आता डाळ वगैरे धुवून घेते आणि झाली. तर हे बघा, आणि आपलं जास्ती पाणी पण नाही टाकायचं, थोडंसं जास्तीच पाणी टाकायचं, जसे की शिजणार तर जास्ती गाळ नाही होणार त्याचावाला. तर हे बघा, आता पटकन मी आता लावून देते झाकण आणि आता लावते. आणि आता मी बनवणार आहे बाजरीची भाकर, कारण की ठेचा बनवायचं आहे मला. तर मी मस्तपैकी नाही का हिरव्या मिरचीचं ठेचा बनवणार आहे, शेंगदाणे टाकून. तर त्याच्यासाठी मी भाकर बनवते आता, 2 भाकरी बनवते, मग त्याच्यानंतर ठेचा बनवणार आहे. तर पटकन 2 भाकरी वगैरे बनवून घेते. तर मी खूप दिवसापासून व्लॉगच शूट करत नव्हते, कारण की मला बरंच वाटत नव्हतं, त्याच्यामुळं मी काही करतच नव्हते. तर आता थोडं बरं वाटतं आहे, तर त्याच्यामुळं आता करते. तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. आणि कसे तुम्हाला अजून व्हिडिओ माझे बघायचे असतील तर नक्की ते कमेंटमध्ये सांगत जा. तर हे बघा, पटकन मी भाकर थापून घेतले, आता भाकर टाकते. तर तिकडं माझा भात झाला होता, आता नाही का भाकर वगैरे टाकते. हे बघ, पाणी वगैरे लावते
तर कालचा व्हिडिओला छानच मस्त रिस्पॉन्स दिली तुम्ही, तर असेच माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत जा, बघत जा, न स्किप करता बघत जा. तर हे बघा, तर 2च भाकरी टाकल्या, दोन टाकल्या. त्याच्यानंतर मग काय कोणी एवढं खात पण नाही, फक्त ठेचायचं. आणि मेथीची भाजी पण बनवायची होती, तर आता पटकन भाकर बनवते. तर हे बघा, आता 2 भाकरी वगैरे बनवून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट ठेचा बनवते. तर हे बघा, इतकं थोड्याशा ग्रीनवाल्या जास्तीत नाही का, त्या तिखटवाल्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या आणि थोड्याशा कम तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या, म्हणजे दोघं मिक्स घ्यायच्या, जसं तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं. तर हे बघा, आणि आता मिरच्या वगैरे भाजून घेते. आता शेंगदाणे भाजून घेते, लसूण पण मी शिलून घेतलं आहे. आणि आता त्याच्यानंतर ठेचून घ्यायचा, वाटायचं नाही, म्हणजे आपण मिक्सरमध्ये वाटतो ना तसं वाटायचं आणि खूप टेस्ट त्याची चालल्या जाते. तर आपण असं ठेचूनच घ्यायचा, त्याच्यात थोडी कोथिंबीर मीठ वगैरे टाकून मस्तपैकी ठेचून घ्यायचं. तर खूप तोंडाला पाणीच येत होतं, असं वाटतं कधी होईल आणि कधी नाही. तर हे बघा, तर आता मस्तपैकी झालं, ठेचून वगैरे घेतलं मी, आता बस तळून घेते. आणि मेथीची भाजी पण मी बनवली होती, पण मी ते पण काही शूट वगैरे नाही केलं, कारण की खूप उशीर पण झाला होता. त्याच्याने मी पटकन बनवलं आणि 1:30 वाजलाच होता. तर हे बघा, मस्तपैकी ठेचा बनला आणि मी आता डायरेक्ट घेते जेवायला, कारण की 1:30 वाजत आला होता. तर हे बघा, मेथीची भाकर वगैरे सगळं मस्तपैकी. आता पण 1:30 वाजला आणि आता मी जेवते, कारण की उशीर पण खूप झाला होता. बाकीचं मी काही शूट वगैरे नाही केलं. त्याच्यानंतर किधर जा रहा है? कोणी चला. येतच नाही, दुसरे सगळे बिझी राहतात. हो निवम, चालव ना. अरे तो काय खास नाही, त्याला कशाला बोलत तू? आजारी पोरगा व्यवस्थित चालतो. नाही, मी सांगतो. अरे. मी सांगतो. हा जाईन मी थोडं, मी सांगतो. 10. पेट्रोल भरताय का? आमची चिनू मिनू खूप क्यूट येते, हे बघा, चिनू मिनू, हे बघ, हे बघ, हे बघ, चिनू मिनू. तर ह्या आमच्या चिनू मिनू तर खूप क्यूट आहेत. तर हे बघा, खूप मस्ती पण करतात. आणि आता त्यांनी नाही का अंडी पण दिली होती, पण ते अंडी त्यांनी फोडून टाकले. आणि हे बघा, खूप छान बॉडीज होते. हां, आणि खूप छान क्यूट पण आहेत, खूप मस्ती पण करत राहतात ते. अरे हलवू नको ना निवा, कशी चोचणी आहे बघा, निवा हलवू नको, मी शूट करते निवा. हे बघा, खूप मस्ती पण करत राहतात ते. सरक, मस्त बसले बघते, हे बघा. वाव.